1 एकर शेती असेल तर तुम्ही छोटे छोटे माल करा, 10 गुंठ्याचा हा, 10 गुंठ्याचा वेगळा, 10 गुंठ्याचा वेगळा, आणि स्वतः मार्केटमध्ये एका मार्केटला 10 टनाची गाडी देण्यापेक्षा 10 मार्केटला 1-1 टन माल पाठवा. जिरायतीमध्ये तुम्ही आवळा घेऊ शकता, चिंच घेऊ शकता, जांभूळ घेऊ शकता. यांना पाणीच द्यायची गरज नाहीये. झाडं मोठे झाल्यानंतर यांना पाणीच द्यायचं नाही. म्हणजे आता मी बघतोय मार्केटमध्ये सेंद्रिय शेतीचा ट्रेंड चाललाय, पण मला नाही वाटत ती शेतकऱ्यासाठी किफायतशीर होऊ शकते. आणि त्यांनी जर सेंद्रिय माल पिकवला तर त्याला अशी बाजारपेठ उपलब्ध नाही. पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये ज्यावेळेस काय होतं, समजा एखाद्या वस्तूचा रेट 50 रुपये ठरला होतो आणि मार्केटमध्ये रेट 80 रुपये होतो, त्यावेळेस मग शेतकरी त्या कंपनीशी जिनियन राहत नाही. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये रेट डाऊन होतो त्यावेळेस कंपनी शेतकऱ्याशी जिनियन राहत नाही. प्रत्येकाला ज्याला उत्पन्नाचा स्रोत नसेल त्याने पूरक व्यवसाय केलाच पाहिजे.